दुसऱ्या बाजूला संघ आपण पाहतोय तो लोणिवलीवाडी. सन्माननीय अजय शेठ खोमटे साहेब एकाडघरचे अगदी सुरुंगपाडा संघ त्यांनी या स्पर्धेमध्ये पॅक केलाय, उतरवलाय. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आपण करूया. आणि सातत्यानं जय बाबदो पाली हा संघ देखील बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये देखील त्यांच्या माध्यमातून उतरवला जातो. ते अजय खोमटे साहेबांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये आपण करूया. मॅच ऑन करा, जिथे एक बिग फाईट पाहायला मिळेल. दोन्ही संघ अगदी मातब्बर आहेत. दोन्ही संघाने एक एक टीमला मात्र पराभूत केलं. इथून जो संघ जिंकेल तो डायरेक्टली सुपर 12 मध्ये जाईल. कोणता संघ जाईल याची सगळ्या प्रेक्षकांना उत्कर्षा मात्र पडायला लागली. राऊंड द विकेटनं पहिलाच बॉल. ओ कटचा फटका, चांगला फटका पाहायला मिळाला. क्रिकेटचा मादक सौंदर्य कॉपी बुक अगदी पॉइंटच्या मधून बॉल सीमारेषा पलीकडे अगदी पहिल्याच बॉल वरती हा पहिला चौकार. सलग 2 बॉल 2 चौकार 4 धावा. दोन बॉल 2 चौकार. सुरुवात फार छान झाली आहे. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय लोणिवलीवाडी या संघाची. गोलंदाज अलंकार तांडेल लेफ्ट आर्म गोलंदाज मात्र तयार आहे. जिथे पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल दादागिरीची बॅटिंग. आपण कटचा फटका चांगला आहे. गॅप मधून बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. इट्स अ 4 रन आणि निश्चितपणे या मॅच मधील चौकारांची हॅट्रिक ठोकणारा सलग 6 तिसरा चौकार. थँक्यू सो मच. वार्तोली यांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. आंतरराष्ट्रीय चषक 2025 हे शानदार पर्व. 3 बॉल 3 चौकार पाहायला मिळाले. अगदी सुरुवात फार आक्रमक चालू आहे. तिन्ही फटके अगदी एक्सिलेंट पाहायला मिळाले. पहिला बॉल कवा आणि पॉइंट. थँक्यू सो मच. कल्पेश पाटील वार्दोली यांना देखील विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. ओव्हर टू कॉम बॉक्स. चौथा चौकार येईल का? लॉफ करण्याचा प्रयत्न. फटका यावेळेस मात्र फटका फसला आणि सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळतोय. फलंदाज यावेळेस अभिजित पवार बॅक टू द पवेलियन. चौकार रळल्यानंतर त्यानंतर मात्र चौथा बॉल देखील लॉफ करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र फलंदाज अभिजित पवार हा पवेलियन मध्ये परतलाय. अगदी सुरुवात आपल्या संघाला चांगली करून दिली. 3 बॉल 3 चौकार आपण पाहिलेत. पॉवर प्ले नंबर 1 चं षटक होतं. अलंकार तांडेल या गोलंदाजावरती मात्र आक्रमण झालंय. अगदी अलंकार तांडेलचा विचार केला गेला तर इंजर्ड देखील आहे. पायाला दुखापत असताना देखील आपल्या गावाच्या सन्मानासाठी आपल्या गावाच्या नावासाठी मात्र गोलंदाजी करण्यासाठी तो मैदानात उतरलाय. खरा पहिलाच बॉल डावकुरे हाताचा फलंदाज लॉफ करण्याचा प्रयत्न. इथून एक सिंगल रन होईल का कंप्लीट? यस, वेगाने मात्र एक धाव कंप्लीट झाली आहे. अर्थातच थँक्यू सो मच. चला सोसायटी पनबल टीमचा कॅप्टन, चिंद्रन टीमचा कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. तुम्हाला पहिला पुकार असेल. त्यानंतर एकता बंगारपाडा त्यांच्या विरोधामध्ये वातावरण संघ. ओव्हर टू कॉम बॉक्स.
बॅट कटच्या साहाय्याने एक सिंगल रन्स मात्र आपण पाहिली. सिंगलने स्ट्राईक रोटेट झाली. आता उजव्या हाताचा खेळाडू आपण सूरज. हो, पहिला चेंडू अगदी स्टेपआउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. चांगलं संपर्क नाही आहे. इथून अपील देखील केली जाते. अगदी विकेट किपर फार चालाक आहे. लगेच स्टंपिंग देखील पाहायला मिळाली, परंतु अपील मध्ये फक्त उत्साह होता. आत्मविश्वास थोडासा कमी असल्या कारणाने पंचाने अपील मात्र फेटाळून लावली. आणि इथून आपण पाहतोय की पहिलं षटक होईल समाप्त. पहिल्या षटकानंतर सुरुवात चांगली झाली आहे. धावफलकावरती लोणिवलीवाडी टीमची धावसंख्या झाली ती 1 बाद 13 धावा. आपण पाहतोय जिथे दुसऱ्या षटकाची सुरुवात होईल. 13 धावा धावफलक्यावरती असताना स्ट्राईक एंडला आपण आकाश घोलप या डावकुऱ्या हाताच्या खेळाडूला पाहतोय. पहिलाच बॉल ऑफ करण्याचा प्रयत्न. हवे ते चेंडू फिल्डर. ओहो, व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द नाईट. अगदी दूरवरचा प्रवास करून हा झेल कॅरी केला आणि हा सलग दुसरा धक्का लागतोय. तो बॅट भटके तो जरूर पडेंगे फटके. बॉल मात्र चाला सीमारेषा पलीकडे. पहिलाच बॉल 4 धावा. त्या 18 वरती 2 ही सध्याची स्थिती बॅटिंग करत असताना आपण डोंबिवलीवाडी या संघाची मात्र पाहतोय. रनरेटचा विचार केला गेला तर रिक्वायर रनरेट अर्थातच चालू असलेला रनरेट आपण पाहतोय 12.00. अगदी 12च्या रनरेटनं संघ मात्र पुढे चाललाय. फटका चांगला. इट्स अ प्रॉपर हिट. इट्स अ बिग हिट. षटकार. आणि मात्र क्रीज सोडली होती. फलंदाज बाद आणि हा तिसरा झटका लागला तो लोणिवली
जरूर गेल्यात. राईट आर्म ओव्हर द विकेट. अकुट टप्प्याचा बॉल यावेळेस टॅपिंग क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळतं. बॉलला टॅप केलाय. ऑन साइडला चेंडू चालला. मिड विकेटला फिल्डर तैनात. मिळेल फक्त एक सिंगल आणि दुसरं षटक होईल या ठिकाणी समाप्त. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 12.50च्या रन रेटनं या ठिकाणी लोणिवलीवाडी टीमची धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 3 बाद 25 धावा. टीमचा कॅप्टन त्यांच्या अगेन्स्ट सोसायटी पनवेल टीमचा कॅप्टन. दोन्ही टीमच्या कॅप्टनला पुन्हा एकदा विनंती करू, पहिला इनिंग संपण्याच्या आधी टॉस केला जाईल, त्याच्यामुळे तुम्ही टॉस करण्यासाठी लगेच या इथे. बॉल गोलंदाज आशिष मते या गोलंदाजाचा यावेळी झेलची इनामी संधी होती, कुठलीही चूक फिल्डरनं केली नाहीये आणि हा चौथा धक्का मिळेल तो लोणिवलीवाडी टीमला. फलंदाज मात्र पहिल्याच बॉलवरती झालाय बाद. लॉट्स मधील पहिल्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतोय. एका बाजूला आपण पाहतोय चिंद्रन, त्यांच्या विरोधामध्ये संघ पाहायला मिळेल सोसायटी पनवेल. मॅच चालू करा आपण. ओव्हर टू कॉम बॉक्स. चला मॅच ऑन करायची. पहिल्या बॉल वरती लॉफ करण्याच्या प्रयत्नात फलंदाज मात्र बाद. 25 या धावसंख्येवरती चौथा धक्का मिळालाय. पहिला चेंडू फटका चांगला, त्यापेक्षा फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. मिड ऑफला सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळतं. अल्या पावली माघारी परतलाय फलंदाज. हा 5वा धक्का लोणिवलीवाडी या संघाला. तर पाहतो लोणिवलीवाडीच्या कुठल्याही फलंदाजाने लगातार 3 बॉल 3 षटकार जर मारले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. ओव्हर टू कॉम बॉक्स. पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी चिंद्रन टीमने मात्र जिंकला आणि जो काही निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा. यानंतरचे आणखीन एक बिग फाईट पाहायला मिळेल. एक गटातील दोन्ही संघ चिंद्रन आणि त्यांच्या विरोधात सोसायटी पनवेल अशी लढत आपण पाहणार आहोत. ओ फिल्डिंग मिस झाली आहे, खराब फिल्डिंग आणि खराब फिल्डिंगच्या जोरावरती मिळाला हा चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. 29 धावा धावफलकावरती खराब फिल्डिंगचा चौकार मात्र पाहायला मिळालाय. गतीमध्ये परिवर्तन, अगदी हलक्या गतीनं हा चेंडू डिलिव्हर केला होता. चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न, बॉलला मात्र लिव्ह केलं, सोडून दिलाय आणि पंचांचा इशारा येतोय की इट्स अ व्हाईट बॉल. अकुट टप्पाचा बॉल, अगदी बराचसा वेळ होता फलंदाजाकडे, परंतु बॅट आणि बॉलचं चांगलं कनेक्शन, टायमिंग मात्र जुळत नाहीये. फक्त एक सिंगल रन मात्र धावून कंप्लीट केली जाते. सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या पोहोचेल ती 31 या आकड्यावरती. उर्वरित या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ मात्र शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज अतिश आपण पाहतोय ओव्हर द विकेटनं. या षटकाचा विचार केला गेला तर टोटली या षटकामध्ये 4 बॉलवरती धावा आल्या, त्या आपण पाहतोय त्या 6. हो वेगानं दांडी गुल, वॉटर बॉल, काय चेंडू पाहायला मिळालाय.
अगदी कमी ऍक्शन मध्ये कमी गतीमध्ये हा बॉल वेगाने टाकलाय आणि फलंदाज मात्र बाद. यशवंत भोईर साहेबांचं इथं मुख्य व्यासपीठावरती उपस्थित पाहतोय, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. सुनील अत्तर साहेब यांची देखील मुख्य व्यासपीठावरती उपस्थिती पाहतो. तुमचं देखील जाणता राजा चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत करतो. ओव्हर टू कॉम्बॉक्स. जबरदस्त बॉल आपण गोलंदाज शेवटच्या बॉलवरती मात्र पाहायला मिळाला. गोलंदाज आशिष मते या गोलंदाजच्या माध्यमातून अगदी 5व्या बॉलवरती क्लीन बॉल पाहायला मिळाला आणि धावसंख्या धावफलक्यावरती 31. 6 विकेट मात्र गेल्यात. नवीन फलंदाज सर्वेश उत्तेकर या ठिकाणी मैदानात आहे. पहिला चेंडू अगदी गतीमध्ये परिवर्तन, अगदी चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चौकार षटकार आल्यानंतर मग कमबॅक केलं जाते गोलंदाज आशिष मते या गोलंदाजच्या माध्यमातून. शेवटचा बॉल आला निर्धाव. 3 ओव्हर मात्र या ठिकाणी संपुष्टात येतील आणि 3 ओव्हर नंतर धावसंख्या धावफलक्यावरती 6 बाद 31 धावा. सुनील पवार साहेब यांची देखील मुख्य व्यासपीठावरती आपण उपस्थित पाहतोय. तुमचं देखील जाणता राजा चषक 2025 मध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. 6 बाद 31 धावा डीजे रोशन. शेवटचं षटक चालू होत आहे. शेवटच्या षटकाला सुरुवात आणि गोलंदाज ओमकार तांडेल. उजव्या हाताचा गोलंदाज शेवटच्या षटकासाठी 6 बाद 31 ही धावसंख्या डोलिवडीवाडी टीमची मात्र धावफलकावरती आपण पाहतो. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. अगदी 6 बॉलवरती 10-15 धावा जर बनल्या, 40-45 धावांची जर टोटल झाली तर मॅच मध्ये मात्र मज्जा पाहायला मिळेल. तर ऑपोजिट संघाकडे देखील आशिष मते सारखा एक विस्फोटक खेळाडू आहे. उडतं विकेट. अकोट टप्प्याचा अगदी आपटीबार पद्धतीचा हा बॉल होता. खांद्याचा पूर्णपणे वापर केला जातोय. चांगला लेंथ वरती चेंडू रिलीज केला जातोय तो गोलंदाज ओमकार तांडेल या गोलंदाजच्या माध्यमातून आणि पहिला चेंडू पाहायला मिळाला आहे तो निर्धाव. 5 बॉल बाकी आहेत. अगदी पंचांचा मात्र 1 बाउंसचा इशारा येतोय. खांद्याच्या लेवलनं बॉल मात्र विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. ही चांगली लेंथ गुडले स्पॉट वरती चेंडू टाकला जातोय. थोडासा अकोट टप्प्याचा बॉल होता. टायमिंग जुळत नाहीये. फर्स्ट स्लिप मध्ये हा टिपलाय झेल आणि 7वा धक्का मिळालाय तो लोणीवलीवाडी या संघाला. चार चेंडू अजूनही बाकी आहेत. या षटकाची सुरुवात अतिशय अप्रतिमरित्या गोलंदाज ओमकार तांडेला मात्र करून दिली आहे. फक्त 2 चेंडू आतापर्यंत टाकले. दोन्ही चेंडू निर्धाव स्वरूपाचे आपल्याला पाहायला मिळाले. पहिला बॉल अगदी अकोट टप्प्याचा होता. दुसरा चेंडू देखील त्याच पद्धतीचा होता. निश्चितपणे दुसऱ्या बॉलवरती मात्र विकेट संपादित केली होती. 31 वरती 7 ही स्थिती आपण लोणीवलीवाडी या संघाची पाहतोय. राऊंड द विकेटना पहिलाच बॉल. खूप चांगला चेंडू पाहायला मिळालाय. अगदी वेगानं बीट केलं जाते फलंदाजाला. मी मगाशी देखील सांगितलं की ओमकार तांडेल या गोलंदाजाची लाईन लय चांगली आहे. अगदी खांद्याचा पूर्णपणे वापर हा गोलंदाज करतो. चांगल्या लेंथ वरती चांगल्या रिदमनं चांगल्या पेसनं बॉल मात्र डिलिव्हर करतोय. शेवटचा ओव्हर जिथे स्लॉग ओव्हर अतिशय चांगल्या पद्धतीनं डिलिव्हर केलं जाते गोलंदाज ओमकारच्या माध्यमातून. पुणे यावेळेस मात्र आउटसाइड ऑफ स्टंप बॉल होता. कट करण्याचा प्रयत्न. वेग प्रचंड आहे या गोलंदाजाकडे आणि त्याचमुळेच बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू अगदी सातत्यपूर्वक 4 निर्धाव चेंडू गोलंदाजाच्या माध्यमातून फेकण्यात आला आणि स्लॉग ओव्हरचं षटक खऱ्या अर्थानं फार कमी असं पाहायला मिळतं. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये जिथे हाणामारी होत असते. ओ व्हॉट बॉलिंग. काय दर्जेदार गोलंदाजी. अगदी
आग ओकणारी गोलंदाज ओमकार तांडेल या मॅच मध्ये करतोय, जिथे 3 ओव्हर नंतर टोटली 31 धावा होत्या आणि 5 बॉल वरती अजून एकही धाव खर्च केली नाहीये. कमालीची गोलंदाजी. 2 षटकानंतर देखील धावसंख्या 25 होती. त्यानंतर जे कमबॅक केलंय, जे सामन्यामध्ये पुनरागमन सुरुंगपाड्या संघाने केलंय, काय गोलंदाजी झाली. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या गोलंदाजासाठी. मेडल षटक, आजच्या या रात्रीतील पहिलं मेडल षटक गोलंदाज ओमकार तांडेलनं फेकला आणि एक विकेट देखील मिळवले. विकेट मेडल षटक ओमकारचा आपण पाहिला. पहिल्या सत्राचा खेळ संपेल. पहिल्या सत्रामध्ये जिथे सुरुवात चांगली झाली, परंतु त्यानंतर सुरुवातीचं सातत्य शेवटपर्यंत बॅटिंग करणाऱ्या लोणिवलीवाडी या संघाला टिकवता आला नाहीये. 4 ओव्हरमध्ये बनवल्यात त्या 31 रन्स आणि इथून 24 बॉल 8च्या रन रेटनं, 8च्या रिक्वायर रन रेटनं बॅटिंग करत असताना आता सुरुंगपाडा टीमला 32 या धावसंख्येची गरज. काय घडेल काय बिघडेल या ऐकण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये करूया चेंज. कॉम्बॉक्स मध्ये साथी समालोचक आमचे परम मित्र महेश तुमच्यासोबत जोडले जातील. तोपर्यंत डीजे रोशनला देऊया. विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सरचे आम्ही स्वागत करतो. 24 बॉल बनवायचे 32 धावा. ज्या पद्धतीने आपण पहिला सामना अगदी याच पद्धतीने राहिला होता. अगदी आपण पाहिला ज्या लोणिवलीवाडी टीमने 31 धाब्यांच्या आतमध्ये रोखलं होतं आणि त्याच धाबा इथे आता तुम्हाला रोखणं खूप महत्वाचं असेल. एका बाजूला तर आपण पाहतोय खरं तर खराब खेळ राहिला. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 25 धाबा. अगदी आपण पाहिला क्रिकेटमध्ये कॉन्फिडन्स असावा परंतु ओव्हर कॉन्फिडन्स नसावा. हेच कदाचित घडलं गेलं का हे लोणिवलीवाडी टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. सुरुवात दमदार राहिली, शेवट मात्र खराब राहिला आणि धावसंख्या पाहतो 31 वरती थांबवलं गेलं आणि बॉल त्या मैदानामध्ये. नाना तांडेल वारदोले यांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील आम्ही सरशी स्वागत करतो. तर आज बरेचसे मान्यवर या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही करतो सरसे स्वागत. अर्जुन बैलाचे मालक आपण पाहतो सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये धावणारा अर्जुन बैल तर आपण पाहतो त्यांचे मालक विशाल साहेबांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील आम्ही सरसे स्वागत करतो. तर मुख्य व्यासपीठावरती स्वागत केलं जाईल आमचे डॉक्टर आदरणीय सर्वांचे लाडके कदर तर आपण पाहतोय गोरगरिबांचे कैवारी नेहमीच त्यांना संबोधलं जातं ते आमचे यशवंत भोईर साहेब. आमच्या स्वागताचा तुम्ही स्वीकार करावा. रुपेश पडवले यांना विनंती करतो की आपल्या हस्ते अतिथी मान्यवर सन्माननीय आपले डॉक्टर यशवंत भोईर साहेबांचं स्वागत करायचं. शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण भेट देत मान्यवरांचं इथे स्वागत केलं जाईल. जाणता राजा चषक 2025 हे शानदार पर्व आपण पाहतोय. पनवेल तालुक्यातील नामांकित स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे सातत्याने पाहिलं जातं. आपण पाहतो भरपूर मेहनत करतात. ज्या वेळेस मैदान क्रीडांगण बनवला गेला त्यावेळेस करतर प्रथमच या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं आयोजन नाईटचा पाहायला मिळाला. हे वारदोलीकरांचं स्वप्न होतं मैदान बनवणं आणि ते मैदान सत्यामध्ये साकार केलं. त्यानंतर लगेचच मॅचला आपण पाहतो सुरुवात झाली. त्यानंतर दुसरे आमचे सत्कार मूर्ती सुजित पवार यांना सुनील पवार यांना विनंती करतो की आमच्या स्वागताचा तुम्ही स्वीकार करावा. सुनील पवार साहेब आमच्या स्वागताचा तुम्ही इथे स्वीकार करावा. शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन अतिथी मान्यवरांचे इथे मुख्य व्यासपीठावरती स्वागत केलं जातं. हा स्वागत नसून आता फक्त जीवाला तुमच्या पदस्पर्शाने पावन झाला हा क्रिकेटचा सोहळा. सुनील अतकर साहेब यांना विनंती करतो की
आमच्या स्वागताचा तुम्ही स्वीकार करावा. सुनील साहेबांचे इथे मुख्य व्यासपीठावरती स्वागत केलं जाईल. रुपेश पडवल, नाना महाराज तांडेल यांना देखील विनंती करतो की आमच्या तुम्ही स्वागताचा स्वीकार करावा. रिवर्स फटका फसला. झेलची लांबी संधी, पकडला जातोय झेल आणि ते फलंदाजाचा संपला जातोय खेळ. नाना महाराज यांना विनंती करतो की आपल्या नाना महाराजांचं इथे मुख्य व्यासपीठावरती स्वागत केलं जात आहे. त्याच दरम्यान नारायण शेळके साहेबांना देखील विनंती करतो की आपल्या हस्ते नारायण शेळके साहेब यांचं मुख्य व्यासपीठावरती आपण स्वागत पाहतोय. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही करतो सहर्ष स्वागत. लक्ष वेधी आता मॅचच्या दिशेने. सचिन पाटील चिंद्रन, कैलास मात्रे वलवली यांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती. चिंद्रन टीमचे पॅकर्स आपण पाहतोय. सचिन पाटील साहेब यांना विनंती करू या मुख्य व्यासपीठावरती. आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. कैलास मात्रे वलवली यांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं. इथे व्हाईट बॉलचा इशारा पंचाच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि एकेरी दाबेने संघ जाऊन पोहोचते तब्बल 2 या अंकावरती. अभिजित, मागच्या मॅच मध्ये काय कमालीची बॉलिंग राहिली. या मॅच मध्ये देखील पहिल्या बॉलवरती आपण पाहिला जरूर एक दाब आली. दुसऱ्या बॉलवरती लगेच विकेट्स प्राप्त केली. त्यानंतर खराब बॉल मैदानामध्ये फेकला गेला. अजून एक करताना परफेक्ट डिलिव्हरी मैदानामध्ये पाहायला मिळाली. एस्टॅनच्या वरून करताना हा बॉल रिलीज केला गेला. डॉट चेंडूची ते समाप्ती होताना आपण पाहतो. P1च्या षटकामध्ये खरंतर बांधून ठेवलं गेलं मैदानामध्ये. 32 धाब्यांचा अगदी सोपा आव्हान आपण म्हणूया, परंतु त्याला आव्हान कठीण करून ठेवलं. ती एकमेव कारण ती गोलंदाजी. अगदी अक्केच्या अंतरावरती आमचा हा लोणिवलीवाडी गाव. लोवर पुलटस पद्धतीचा चेंडू अगदी धावा कमी आहे. तुम्हाला धावा कमी खर्च करण्यासाठी चांगली गोलंदाजी करणं खूप महत्वाची होती. लोवर पुलटस पद्धतीचा बॉल मैदानामध्ये पाहायला मिळाला आणि क्षेत्र खाली होते त्याच दिशेने करता फटका सजवला गेला आणि या बॉलवरती मिळतील 4 धावा. अतिश आणि अलंकार अशी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. अतिश बाद झाल्यानंतर खरंतर डाव सावरला गेला. फलंदाज थोडंसं आपण पाहतोय सुरुवातीला जरूर खडतर प्रभास राहिला. त्यानंतर आपण पाहतोय ज्या वेळेस खराब चेंडू मैदानामध्ये फेकला गेला त्याच्यावरती आक्रमण चढवला गेला. या चौकाराने कुठेतरी धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न मैदानामध्ये राहील. फलंदाज पाहतोय अलंकारच्या बॅटमधनं अभिजित. पुन्हा एकदा हा चेंडू फेकावा लागेल. करताना प्रत्येक बॉल आपण पाहतोय गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न, परंतु तुमच्याकडे गती असून चालत नाही. लाईन देखील ती खूप महत्वाची असते क्रिकेटमध्ये आणि तीच लाईन चुकीची ठरली जाते. पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा देत आपण पाहतोय एक धाव ऍड केली जाईल. इकडे धावेने संघ जाऊन पोहोचतोय तब्बल 7 या अंकावरती. 32 धाब्यांचा पाठलाग करायचा. ताकदीचा वापर या फटक्यामध्ये आपण पाहतोय. एकदा वेगानं पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न जरूर परंतु नकार दिला जातो. बचिंग घेतो और भी लढेंगे. नाना महाराज तांडेल यांच्याकडनं खरं तर आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी आपण पाहतो 500 रुपयाचा आला. तुमचं देखील जाणता राजा चषक 2025 मध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. अक्रॉस द लाईन अगदी झोकून दिला आपल्या टीमसाठी. या फटका आपण पाहतोय दमदार राहिला. टीम आपण पाहतोय मैदानामध्ये चांगला खेळ
32 धाब्यांचा पाठलाग करायचा होता. सुरुवात चांगली राहिली खरं तर लोणिवलीवाडी टीमच्या गोलंदाजाची. त्यानंतर आपण पाहिलं ज्या ज्या बेलस खराब चेंडू मैदानामध्ये फेकले गेले त्या बेलस करतर आक्रमणाला सुरुवात केली. एकूण धावसंख्या पाहतो धावफलकावरती 1 बाद 12 धाबा बनवायचे. 18 बॉलमध्ये आता 20 धाबा. चला स्पीडअप करा, मॅचला आता गती द्या, कारण अजून बरेचसे सामने पेंडिंग आहेत. कारण नाईटची स्पर्धा आहे. नाईटची स्पर्धा म्हटली तर वेळेला खूप महत्त्व देणं महत्त्वाचं असतं. आणि इथे आपण पाहिला तब्बल 10 वाजून 8 मिनिटं झालेत आणि तिसरा सामना करतर मैदानामध्ये चालूया. क्वालिफाय कुठला संघ होईल, टॉप 12 मध्ये कुठला संघ दाखल होईल, यासाठी चालू असलेली लढत मैदानामध्ये आपण पाहतोय. सुरुंगपाडा त्यांच्या विरोधामध्ये लोणिवलीवाडी अशी लढत मैदानामध्ये पाहायला मिळते. नवीन गोलंदाज मैदानामध्ये आकाशला आपण पाहतोय कमबॅक करावा लागेल, अन्यथा तुम्हाला पराभवाचा सामना इथे स्वीकारावा लागेल. जास्तीत जास्त मैदानामध्ये डॉट चेंडू फेकणं खूप महत्त्वाचं ठरेल सध्याच्या घडीला लोणिवलीवाडी टीमला. पहिलाच बॉल भन्नाट वेग इथे आपण पाहतोय. एक चोरटी डाव घेण्याचा प्रयत्न जरूर राहिला, परंतु शेवटच्या मुंबईला नकार दिला गेला. आपण पाहतो मैदानामध्ये सुरुंगपाडा संघ सध्याच्या घडीला स्तुतीमध्ये, कारण 12 वरती 1 बाद झालाय आणि 32 धाब्यांचा अगदी सोपा आव्हान मैदानामध्ये पार करण्यासाठी आमच्यामध्ये क्षमता दाखवत असताना आपण पाहतोय. ताकदीचा वापर या बॉलवरती करायचा होता. आपण पाहतो मैदानामध्ये शरीर यष्टीवर चेंडू बॉल आदलला जातोय, मात्र एक धाव मात्र वाचू शकला नाही. इथे एक धाव वाचवणं खूप महत्त्वाचं ठरेल. इथला जिंकायचं असेल, तुम्हाला कमबॅक करायचं असेल तर जास्तीत जास्त डॉट चेंडू मैदानामध्ये क्षेत्ररक्षण चांगला करावा लागेल. 13 धाबा धावपलकावरती अजून देखील 16 बॉलचा खेळ बाकी. 19 धाबा बनवायचे विजयासाठी. फक्त एखादा मोठा पटका विजयाचा अंतर करत कापण्यासाठी तुम्हाला एखादा बॉल सीमारेषा पलीकडे ठोकावा लागेल. परंतु इथे आपण पाहतोय आकाशने कमालीची बॉलिंग केली. या बॉलवरती 1 धाव. रिवर्स लगेच आबाद नाही तो बरबाद, परंतु इथे आबाद झालाय. फलंदाज आपण पाहतोय वरती खेळतोय. आमचे सन्माननीय विजय लाणे भिंगारवाडी यांना देखील विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती. इथे एस्टनचा घेतला वेध, फर्निचर वाकवला गेला. फलंदाज आता इथे होईल बाद आपण पाहतोय. परतीचा प्रवास करताना आशिषला आपण पाहतोय. इथे विकेटसाठी इथनं कमबॅक राहील का मैदानामध्ये आपण पाहिला. कमालीची बॉलिंग राहिली. मागच्या बॉलवरती चौकार, या बॉलवरती लगेच दांडी गुल केली आणि डीजे ऑपरेटरने देखील अगदी सॉन्ग देखील लावला. सुमित झुंजाराव सोसायटी मित्रमंडळ अध्यक्ष पनवेल यांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती. अगदी पॅकर्स आहेत सोसायटी पनवेल टीमच्या. सुमित झुंजाराव यांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. धावसंख्या पाहतो धावपलकावरती तब्बल 17 धाबा. अकुरी टप्प्याचा बॉल फक्त दिशा दिली. ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आपण नेहमीच म्हणत असतो आणि तोच मैदानामध्ये पटका सजवला गेला. या बॉलवरती आल्या चौकाराने केली सुरुवात. फलंदाज सनीच्या बॅटमधला डीजे रोशन
आता मॅच खुल्ली झाली आहे. टीम आपण पाहतोय सुरुंगपाडाच्या बाजूने ज्या पद्धतीने मैदानामध्ये खेळ चालू आहे, एष्ट्या वाकवल्या गेल्या. फलंदाज आपण पाहतोय पुन्हा एकदा परतीचा प्रवास करत असताना सनीला आपण पाहतोय बॅक टू पॅव्हलियन ठोक डिझ. तसेच आपण पाहतो ग्रुप ग्रामपंचायत वारदोली बेलवलीचे माजी सरपंच आपले सर्वांचे लाडके आदरणीय दानशूर नेतृत्व आपण नेहमीच त्यांना संबोधलं जातं पंढरी शेठ पाटील यांचं मुख्य व्यासपीठावरती उपस्थिती पाहतो. त्यांना देखील विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती पंढरी शेठ पाटील तर दानशूर नेतृत्व अगदी काल्या रात्री कधी तुम्ही आवाज द्या. नेहमीच हक्केला धावून येणाऱ्या आमचे समाजसेवक पंढरी शेठ पाटील यांची उपस्थिती पाहतो. तुम्हाला देखील विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू फेकावा लागेल. 12 बॉल आणि 11 धाव्यांची गरज असताना या पहिल्याच बॉलवरती खराब सूरजने चेंडू सुरुवात केली आणि धावसंख्या पाहतो धावफलकावरती तब्बल 22 धावा अजून देखील बनवायचे 12 बॉल मध्ये 10 धावा. कमालीची बॉलिंग परत इथे लाईन आणि लेन पुन्हा एकदा चेक केली जाते पंचांच्या माध्यमातून. संजय दिसले सरांचा वाईट बॉलचा इशारा. सन्माननीय सर्वांचे लाडके आदरणीय ज्यांची उपस्थिती आपण पाहतोय मैदानामध्ये. खरं तर खूप वाट पाहिली गेली अखेर ती वाट आपलं संपली आणि इथे मैदानामध्ये मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत बेलवली वारदोलीचे माजी सरपंच सर्वांचे लाडके आदरणीय पंढरी शेठ पाटील यांची उपस्थिती आपण पाहतो. फटाक्यांच्या आतिषबाजीने मान्यवरांचं इथे स्वागत केलं जात आहे. जरा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही. अतिथी मान्यवर आपण पाहतोय पंढरी शेठ पाटील एक दानशूर नेतृत्व अगदी काळ्या रात्री कधी तुम्ही आवाज द्या. नेहमीच मदतीला धावून येणारे आमचे सर्वांचे लाडके आदरणीय पंढरी शेठ पाटील यांचं मुख्य व्यासपीठावरती उपस्थिती आपण पाहतोय. अगदी आपण पाहतोय नेहमीच क्रिकेटला धर्म मानणाऱ्या आपले सर्वांचे लाडके आदरणीय पंढरी शेठ पाटील यांची मुख्य व्यासपीठावरती उपस्थिती पाहतोय. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि आलेल्या मान्यवरांचं करतर आपण पाहतोय स्वागत केलं जात आहे. जाणता राजा चषक 2025 मध्ये षटकाराने करतर मान्यवरांचं इथे स्वागत केलंय. बॉल जातोय सीमारेषा पलीकडे. तुम्ही झुंजाराव यांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील आम्ही सहर्ष आणि सहर्ष स्वागत करतो. कडक स्टॉक इथे अगदी आपल्याला पहिला संघ सापडलाय. सुपर 12 मध्ये दाखल होणारा आजच्या रात्रीमध्ये सुरुंगपाडा संघ या मैदानामध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवताना पाहायला मिळेल. कमालीची बॅटिंग राहिली त्याच्या विरोधामध्ये कमालीची बॉलिंग राहिली. त्याच दरम्यान मान्यवरांचे इथे षटकाराने स्वागत केलं जात आहे. सर्वांचे
तर नेहमीच जाणता राजावरती भरपूर प्रेम राहिलाय, वारदोली गावावरती भरपूर प्रेम राहिलाय. आपले सर्वांचे लाडके आदरणीय आपण पाहतोय सन्माननीय पंढरीशेठ पाटील यांची मुख्य व्यासपीठावरती उपस्थिती आपण पाहतोय. नेहमीच आपल्याला पाहायला मिळालं त्यांच्या माध्यमातून खरं तर राजकारण कमी आणि समाजकारण त्यांच्या माध्यमातून नेहमीच राहिलाय. ते आपले सर्वांचे लाडके आदरणीय आपण पाहतोय पंढरीशेठ पाटील. डीजे ठोक. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ओमकार तांडेल ठरलाय. गोलंदाजी करताना अफलातून गोलंदाजी, एक विकेट मेडल षटक ज्या गोलंदाजाने फेकलं होतं तो ओमकार तांडेल ठरलाय मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ओमकार यावा आपण मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक घेण्यासाठी. चला चिंद्रन संघ आपण आपला 12वा खेळाडू टेल्समॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा. प्रॉपर्टी माझी आहे म्हणजे एवढ्या वर्षभर इंट्रा खेळतील ना. आता लगातार 8 इंट्रा नाही ठरलं. तो अलंकार नव्हतो त्याचं इथं ट्रॅक आताच्या चक्करमध्ये मास पाटलं 8 इंट्रा म्हणजे काही प्रॉब्लेम नाही रे. पण ती प्रॉपर तुम्ही टाकली म्हणून मी नाही टाकली नाही तुम्ही टाकली. मला कोण बोलला ना तर देत रे मी त्याला. पण कसं होतंय एकदम टाकलेली